स्वराज्य जननी जिजामाता. भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य थेट रणांगणावर दिसत नाही, पण त्यांच्या विचारांनी संपूर्ण इतिहासाची दिशा बदलते. राजमाता जिजाऊ म्हणजेच स्वराज्य जननी अशाच महान व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडवणारी माता म्हणजे जिजामाता. स्वराज्याची कल्पना, धर्माभिमान, न्यायप्रियता, धैर्य आणि नेतृत्वगुण हे सर्व गुण जिजामातांच्या संस्कारांतून शिवाजी महाराजांमध्ये उतरले. जिजामातांचा जन्म इसवी सन 1598 साली झाला असे मानले जाते. त्या काळात भारतावर परकीय सत्ता, अंतर्गत संघर्ष, सरंजामशाही, धर्मांतराचे दबाव आणि स्त्रियांवरील अन्याय यांचे सावट होते. अशा अंधकारमय काळात जिजामातांचा जन्म झाला आणि पुढे त्या स्वराज्याच्या दीपस्तंभ ठरल्या. जिजाऊ ह्या सिंदखेड म्हणजेच आजचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जन्मल्या. त्या यादव वंशीय जाधव घराण्यातील होत्या. त्यांचे वडील सरदार लखुजी जाधव, निजामशाहीतील नामांकित सरदार, पराक्रमी, स्वाभिमानी आणि निर्भीड योद्धा, मुघल व आदिलशाही सत्तेविरुद्ध उभे राहणारे मराठा नेतृत्व. लखुजी जाधव हे केवळ योद्धे नव्हते, तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे प्रतीक होते. जिजामातांवर त्यांच्या वडिलांचा खोल प्रभाव होता. जिजाऊंचे बालपण राजघराण्यात गेले, पण ते केवळ ऐश्वर्यात रमलेले नव्हते. जिजामातांचा विवाह ज्या काळात झाला तो काळ मराठा इतिहासातील अत्यंत अस्थिर काळ होता. निजामशाही, आदिलशाही आणि मुघल सत्तांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. मराठा सरदारांना कधी एकाची कधी दुसऱ्याची सेवा करावी लागत होती आणि त्याचं स्वाभिमान जपणे म्हणजे जीवन धोक्यात घालणे होते. शहाजीराजे भोसले हे त्या काळातील अत्यंत पराक्रमी, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेले सरदार होते. निजामशाहीतील प्रमुख सेनानी, उत्तम योद्धा, रणनीतिकार, परकीय सत्तांशी संघर्ष करणारे पण वेळेप्रमाणे राजकारण करणारे, मराठा स्वराज्याची कल्पना मनात बाळगणारे. शहाजीराजे आणि जिजामाता दोघेही स्वाभिमानी आणि ध्येयवादी होते. जिजामातांचा विवाह इ.स. 1605च्या सुमारास शहाजीराजेंशी झाला असे मानले जाते. हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता, तर जाधव घराणे, भोसले घराणे या दोन पराक्रमी घराण्यांचा संगम होता. विवाहानंतर जिजामाता भोसले घराण्याची सून म्हणून नवीन आयुष्यात प्रवेश करतात. शहाजीराजांचे जीवन रणांगण, राजकारण आणि सत्ता संघर्षांनी भरलेले होते. त्यामुळे जिजामातांचे वैवाहिक जीवन सतत स्थलांतर, असुरक्षितता, एकाकीपणा, मानसिक ताण यांनी व्यापलेले होते. शहाजीराजे अनेकदा मोहिमांवर असल्याने जिजामाता एकट्याच संघर्ष करत होत्या. जिजामातांच्या आयुष्यातील सर्वात भीषण धक्का म्हणजे निजामशाही दरबारात कपटाने लखुजी जाधव, त्यांचे पुत्र, नातवंडे यांची हत्या करण्यात आली. हा प्रसंग जिजामातांसाठी असह्य होता. आपल्या वडिलांचा रक्तरंजित अंत, परकीय दरबारातील विश्वासघात यामुळे जिजामातांचे मनात परकीय सत्तेबद्दल तीव्र द्वेष, न्यायासाठी लढण्याचा निर्धार आणि स्वराज्याशिवाय पर्याय नाही हे ठाम झाले. त्यांच्या आयुष्यात मृत्यू, संघर्ष, अपमान हे सतत येत राहिले, पण या साऱ्या वेदनांनी त्यांना कमकुवत न करता अधिक कठोर आणि निर्धारशील बनवले. वडिलांचा खून, अपत्यवियोग, स्त्री म्हणून होणारी उपेक्षा या सगळ्यातून जिजामाता एका निष्कर्षापर्यंत पोहोचल्या. परकीय सत्तेखाली राहून सन्मानाने जगता येत नाही, आपले राज्य आपलेच असले पाहिजे. हा विचार त्यांनी मनातच न ठेवता शिवबाच्या संगोपनात, त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या विचारात रोवायला सुरुवात केली. जिजामाता केवळ शहाजीराजांची पत्नी नव्हत्या, तर सल्लागार, धैर्य देणारी शक्ती, घराचा कणा होत्या. शहाजीराजांच्या निर्णयांवर त्यांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता. जिजामातांचा विवाह संघर्षमय काळात झाला असला तरीही वैवाहिक जीवनात सतत अस्थिरता. लखुजी जाधवांच्या हत्येने जिजामातांचे विचार बदलले होते. स्वराज्याचा संकल्प अधिक पक्का झाला होता. दुःखातून निर्धार जन्माला आला. बालपणातच शस्त्रविद्या, घोडेस्वारी, युद्धकथा, रामायण, महाभारत, पुराणकथा, धर्म, नीती आणि न्याय यांची ओळख जिजामातांना झाली. त्या काळी स्त्रियांना शिक्षण नाकारले जात असताना जिजाऊंना इतिहास, धर्मग्रंथ आणि राजकारणाची जाण मिळाली हे त्यांच्या असामान्यत्वाचे लक्षण आहे. लखुजी जाधव आपल्या मुलीला सांगत, परकीयांच्या दरबारात मान मिळाला तरी स्वाभिमान विकू नकोस, हे वाक्य जिजामातांच्या मनावर कोरले गेले. त्यांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध उभे राहणे, धर्मरक्षण, स्वराज्याची स्वप्ने,
स्त्री असूनही निर्णयक्षम असणे हे संस्कार त्यांना मिळाले. जिजामातांचे बालपण म्हणजे निजामशाही आणि मुघल संघर्ष, मराठा सरदारांची फितुरी, परकीय सत्तेची लाचारी हे सर्व पाहत जिजामातांच्या मनात एक प्रश्न रुंजी घालत होता. आपले राज्य आपलेच का नसावे? हीच भावना पुढे स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज ठरली. जिजामाता केवळ कोमल धार्मिक माता नव्हत्या, त्या मानसिकदृष्ट्या कठोर, निर्णयक्षम, नेतृत्व गुणांनी परिपूर्ण, संकटांना न डगमगणाऱ्या अशा स्त्री होत्या. त्यांच्या बालपणातच राजमाता घडत होती. मग येतो इतिहासातील सुवर्णक्षण. इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो केवळ एका राजपुत्राचा जन्म नव्हता, तो स्वराज्याचा जन्म होता. जिजामातांनी या बालकाला नाव दिले शिवाजी. त्यावेळी मुघल सत्ता बळावलेली, निजामशाही ढासळलेली, मराठे विखुरलेले, अशा अंधारात शिवाजी महाराज जन्मले. शिवनेरीचा परिसर दुर्गम, सुरक्षित, नैसर्गिक संरक्षणाने संपन्न असे होते. इथेच जिजामातांनी शिवबांना घडवण्यास सुरुवात केली. त्यांनी ठरवले, हा मुलगा केवळ सरदार नव्हे तर राजा घडेल. तिथूनच सुरुवात झाली राष्ट्रनिर्मितीची, स्वराज्याची. जिजामाता शिवबांसाठी आई, गुरु, मार्गदर्शक, राष्ट्रभावनेची जननी होत्या. त्या रोज शिवबांना रामायण, महाभारत, राजा हरिश्चंद्र, भगवान प्रभू श्रीराम, धर्म, नीती, प्रजारक्षण यांच्या कथा सांगत. या कथा केवळ गोष्टी नव्हत्या, त्या राजकारणातील धडे होते. जिजामातांनी शिवबांच्या मनात रोवलेले विचार, हे आपले मातृभूमी आहे, इथे परकीयांनी राज्य करू नये, राजा हा प्रजेचा सेवक असतो, धर्मरक्षण हे राजाचे कर्तव्य आहे. लहान वयातच शिवबांच्या तोंडून शब्द यायला लागले, आपले राज्य आपणच निर्माण करणार. जिजामातांनी शिवबांना केवळ धार्मिक नव्हे तर योद्धा घडवले. घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या, कुस्ती यासाठी उत्तम गुरु नेमले गेले. त्यांचे ध्येय स्पष्ट होते, धर्मासाठी तलवार उचलणारा राजा घडवायचा. शहाजी राजांनी जिजामातांना पुणे जहागिरी दिली. पुण्यात लाल महालाची उभारणी, प्रशासनाची सुरुवात, शिवबांचे शिक्षण झाले. इथे जिजामातांनी राज्यकारभाराचे धडे दिले. शिवाजी महाराजांची न्यायप्रियता, स्त्री सन्मान, धर्मनिष्ठा, गरिबांविषयी करुणा हे सारे गुण जिजामातांच्या संस्कारांचे फलित होते. स्त्रीवर अत्याचार करणारा हा आमचा शत्रू आहे, हा विचार जिजामातांनी रुजवला. जिजामाता शिवाजी महाराजांना म्हणत, शिवबा, तलवार उचल, पण अन्यायासाठी नव्हे. राजा होशील, पण आधी माणूस राहा. हा संवाद त्यांच्या नात्याची खोली दर्शवतो. शहाजी राजांनी जिजामातांना पुणे जहागिरी दिल्यानंतर जिजामातांनी या भूमीला केवळ निवासस्थान न मानता भविष्यातील स्वराज्याची राजधानी म्हणून पाहिले. त्या काळी पुणे उपेक्षित, लुटालुटीने उद्ध्वस्त, लोक भयग्रस्त होते. जिजामातांनी येथे शांतता प्रस्थापित केली. मंदिरांची पुनर्बांधणी, शेतकऱ्यांना संरक्षण, न्यायव्यवस्था उभी केली. यातून शिवाजी महाराजांनी राज्य चालवण्याचे प्रत्यक्ष धडे घेतले. पुण्यात बांधलेला लाल महाल म्हणजे केवळ वास्तू नव्हती, तो होता शिक्षण केंद्र, युद्धनीतीचा अभ्यास, निर्णय क्षमता घडवणारे स्थान. जिजामाता स्वतः शिवबांसोबत बसून सरदारांची चर्चा, जमिनीचे प्रश्न, जनतेचे तक्रारी यावर चर्चा करत. जिजामातांना स्पष्ट दिसत होते, फक्त विचार करून स्वराज्य मिळत नाही, कृती हवी. त्यांनी शिवबांना सांगितले, योग्य वेळ ओळख, अन्याय सहन करू नकोस. हा विचारच पुढे तोरणा विजयाचा पाया ठरला. स्वराज्याचा पहिला विजय 1645. अवघ्या तरुण वयात शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हा क्षण मराठ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा, परकीय सत्तेला पहिला धक्का देणारा, स्वराज्याची अधिकृत सुरुवात करणारा होता. या विजयामागे जिजामातांची मानसिक तयारी, धैर्य, आशीर्वाद होते. तोरणा जिंकल्याची बातमी आली तेव्हा जिजामातांनी गर्व केला नाही, आनंदातही संयम राखला. त्या म्हणाल्या, आज किल्ला जिंकला आहे, उद्या माणसे जिंक.
हे वाक्य म्हणजे राजधर्माचा धडा होता. जिजामातांनी शिवबांना शिकवले, लूट नव्हे, संरक्षण करा. अत्याचार नव्हे, न्याय करा. धर्मांधता नव्हे, धर्मरक्षण करा. त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी उभारलेले ठरले. पुणे परिसरात लोक म्हणू लागले, हा राजा आमचा आहे. हा विश्वास जिजामातांच्या विचारांचा विजय होता. या टप्प्यावर जिजामाता केवळ आई राहिल्या नाहीत, त्या राजमाता बनल्या. त्यांचे शब्द, मौन आणि आशीर्वाद हे शिवाजी महाराजांसाठी दिशा देणारे ठरले. तोरणा विजयानंतर शिवाजी महाराजांनी राजगड, तेव्हा मुरुंबदेव, हा किल्ला स्वराज्याची राजधानी केला. राजगड म्हणजे प्रशासनाचे केंद्र, लष्करी रणनीतीचे ठिकाण आणि स्वराज्याच्या निर्णयांचा गाभा होते. आणि या राजगडावर जिजामाता केंद्रस्थानी होत्या. जिजामाता राजगडावर शिवाजी महाराजांची सल्लागार, मंत्रिमंडळातील नैतिक आधार, निर्णयांवर संयम देणारी शक्ती होत्या. त्यांनी स्पष्ट सांगितले, राजा रागाने नव्हे, विवेकाने चालतो. या काळात कोंढाणा, पुरंदर, सिंहगड, रोहिडा असे किल्ले स्वराज्यात आले. प्रत्येक मोहिमेपूर्वी शिवाजी महाराज जिजामातांचा आशीर्वाद घेत. जिजामातांनी शिवाजी महाराजांना बजावले, सर्व धर्मांचा आदर पण अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका, मंदिरांचे संरक्षण, स्त्रियांचा मान. यामुळे स्वराज्य धर्मनिरपेक्ष पण धर्मनिष्ठ ठरले. पुढे अफजलखानाचा धोका स्पष्ट होताच जिजामाता शिवाजी महाराजांना म्हणाल्या, शत्रू कपटी आहे, सावध रहा पण धैर्य सोडू नकोस. या शब्दांनी शिवबांना मानसिक बळ दिले. जिजामात्यांचे जीवन साधेपणा, भक्ती, शिस्त यांनी भरलेले होते. त्या स्वतः किल्ल्यावरील स्त्रियांकडे लक्ष, अनाथ मुलांना मदत, धार्मिक कार्य करत होत्या. जिजामातांनी स्वराज्याला दिलेले सर्वात मोठे देणगे म्हणजे राज्य. राज्य म्हणजे फक्त सत्ता नाही, तर प्रजेसाठी जबाबदारी, हा विचार त्यांनी रुजवला. जिजामाता नसत्या तर शिवाजी महाराज वेगळे घडले असते. स्वराज्याची दिशा वेगळी असती. इतिहासात त्या राज्य निर्मात्री माता म्हणून आढळ राहतात. जिजामाता अत्यंत धर्मनिष्ठा होत्या, पण त्या अंधश्रद्धाळू नव्हत्या. त्यांचा धर्म म्हणजे न्याय, करुणा, कर्तव्य आणि स्वधर्माचे रक्षण. त्या रोज रामनाम, देवी भवानीची उपासना, गीतेचे चिंतन करत. पण त्यांनी शिवाजी महाराजांना स्पष्ट शिकवले, धर्म तलवारीपेक्षा मोठा असतो, पण धर्मरक्षणासाठी तलवार उचलावी लागते. जिजामाता तुळजाभवानी देवीच्या परमभक्त होत्या. भवानी माता म्हणजे शक्ती, संरक्षण, अन्यायाचा नाश. या देवीच्या पूजेतूनच शिवाजी महाराजांच्या मनात कर्तव्यभाव आणि निर्भयता निर्माण झाली. त्या काळात स्त्री परतंत्र, निर्णयविहीन, पडद्यामागे असताना जिजामाता निर्णय घेणाऱ्या, राज्यकारभार समजणाऱ्या योद्ध्याची माता होत्या. त्या म्हणत, स्त्री दुर्बल नाही, संधी दिली तर ती इतिहास घडवते. जिजामातांचे जीवन अत्यंत साधे, अनुशासित, विलासापासून दूर होते. त्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा स्वराज्य, धर्म आणि प्रजेचे सुख यांना महत्त्व देत. जिजामातांचा स्पष्ट आदेश होता, शत्रूच्या स्त्रियांना सन्मान, युद्धातही मर्यादा. यामुळे शिवाजी महाराजांनी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. जिजामातांचे संपूर्ण आयुष्य वडिलांचा खून, अपत्यवियोग, राजकीय अपमान यांनी भरलेले होते. पण त्यांनी दुःखाला कमजोरी न बनवता शक्ती बनवले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे जिजामातांची शिकवण होती. त्यांचा आवाज नसतानाही त्यांचे विचार शिवबांसोबत होते. जिजामाता म्हणजे माता, गुरु, राष्ट्रनिर्माती, स्त्रीशक्तीचा दीपस्तंभ. त्यांचे व्यक्तिमत्व आजही प्रेरणा देते. इसवी सन 1674 स्वराज्याचं स्वप्न साकार होण्याच्या उंबरठ्यावर होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जवळ येत होता. पण जिजामाता वृद्ध झाल्या होत्या, दीर्घकाळ आजारी होत्या, शरीर थकले होते. तरीही त्यांचे मन स्वराज्यावरच केंद्रित होते. त्या दिवसांत राजकारणापासून थोड्या दूर भक्ती, ध्यान, स्मरण, शिवाजी महाराजांच्या यशाची शांत आनंदी भावन यान त्या रमल्या होत्या. जिजामातांची एकच आतली इच्छा होती, शिवबाचा राज्याभिषेक पाहायचा. राजमाता जिजाऊ यांचे निधन 17 जून 1674 रोजी रायगड किल्ल्याजवळच्या पाचाड गावात झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय इतिहासात योद्धे, राजे, सेनापती अनेक झाले, पण राजा घडवणारी माता विरळच. जिजामाता म्हणजे स्वराज्याची बीजरोपण करणारी चेतना. त्या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, त्या स्वराज्याच्या जननी होत्या. स्वराज्य जननी जिजामाता.